आज आपण चेरी बनवणार आहे, तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। ही चेरी खायच्या पानांमध्ये सर्रास वापरली जाते किंवा घरी जर तुम्ही केक वगैरे करत असाल तर त्यामध्ये सुद्धा वापरली जाते। टोस्टमध्ये सुद्धा ही चेरी बनवताना वापरली जाते। तर आपण घरच्या घरी चेरी कशी बनवायची ते बघणार आहोत। कच्चा असलेली पपई घ्यायची आहे आणि त्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे। त्याची पूर्णपणे आपल्याला हिरवी साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। पपई पूर्णपणे कच्ची असली तर खूप छान। आता ही पपई वरून मला वाटलं की पूर्णपणे कच्ची असणार, पण आतून थोडीशी लालसर होती, तर काही हरकत नाही। हे लालसर जो पार्ट आहे तो सुद्धा कडक आहे। हे बघा, एकदम कडक असल्यामुळे ही सुद्धा चालते। याच्यामध्ये थोडासा गोळवा आधीचा असतो। तर बघा, ही गरम पाण्यामध्ये हे काप टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही अगोदर हे काप धुवू शकता, पण मी इथे धुतलेले नाही कारण मी पपईच आधी धुतलेली होती। तर बघा, एक वाफ काढून घ्यायची आहे। याला गरम पाण्यामध्ये टाकून छान प्रकारे वाफ काढून घ्यायची आहे। हे थोडे थाळे असल्यामुळे म्हणजे कडक असल्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो आणि याला वाफ काढल्यानंतर हे थोडेसे थाळे असतानाच म्हणजे थोडेसे कडक असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर आपण दुसरीकडे शुगर सिरप बनवूया। तर शुगर सिरपसाठी अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 कप साखर टाकलेली आहे आणि इथे याचा पाक न बनवता आपल्याला नुसतं साखर विरघळेपर्यंत त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे। साखर विरघळली की त्यामध्ये हे काप टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं याला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून हा पाक आतमध्ये जाईल। आणि नंतर याचे 4 भाग करायचे आहेत, म्हणजेच किती रंगाची चेरी बनवायची आहे। तर बघा, ही चेरी बनवण्यासाठी मी घरगुती कलर यूज करणार आहे, जसे की जे गोकर्णाचे फुलं असतात त्याला वाळवून घेतलेलं आहेत आणि त्याची पावडर मी या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे। मी कपामध्ये अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ती पावडर मी यामध्ये टाकणार आहे। तुम्ही ताजे फुलंसुद्धा यूज करू शकता, पण ताजे फुलं माझ्या झाडांना जास्त नव्हते, तर मी 2-3 दिवस हे फुलं इकट्ठा करून घेतले आणि वाळवून घेतले। तर बघा, अशा प्रकारे हे पाणी झालेलं आहे। तर याला गाळून मी यापैकी एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे आणि इथे मी बीट किसून घेतलेलं आहे। तर हे सुद्धा गरम पाणी आहे, तर यामध्ये सुद्धा हे टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असंच सोडायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे कलर या पाण्यामध्ये येणार। आणि हे सुद्धा गाळून आपण दुसऱ्या बाउलमध्ये टाकून घेऊया। बघा, किती लालसर झालेला आहे कलर। यामध्ये कलर टाकायची गरज पडत नाहीत, जे की खूप रासायनिक असतात आणि शरीराला देखील घातक असतात। तर बघा, मी एका बाउलमध्ये हे टाकलेलं आहे। तर एकदम निळसर रंगाची आपली चेरी बनवून तयार होणार आहे। एकदम नॅचरल आहे आणि यामध्ये याचा फ्लेवर येतो, म्हणजे कधी फुलांचा किंवा बीटचा फ्लेवर येतो जर तुम्ही असे कलर वापरले तर घरगुती। तर यामध्ये तुम्ही केवळा एसेन्स वगैरे टाकू शकता किंवा व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकू शकता थोडासा, नाहीतर मग तुम्ही घरगुतीच सांगते यावर उपाय, तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ जरी किसून टाकलं तरी भरपूर आहे। तर बघा, दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे बीटचं पाणी याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे। बघा, अशा प्रकारे बघा किती छान दिसतोय आतापासून। तर आता जो दुसरा बाउल आहे म्हणजे तिसराच बाउल आहे, तर त्यामध्ये माझ्याकडे हिरवा कलर नसल्यामुळे मी इथे नॉर्मल आपले डबीचे कलर वापरलेले आहेत खाण्याचे। तर ते सुद्धा मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण जास्त एकदम डार्क नाही केलेलं। आणि एक जो कलर आहे तो नॅचरल आहे, तर तो ॲक्च्युली येलो दिसत आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताच कलर टाकायची आवश्यकता नाही। तर मी इथे थोडंसं जायफळ किसून टाकते आहे, जेणेकरून याचा जो फ्लेवर आहे म्हणजे बीटचा आणि याच्या फुलांचा, तर तो चालले जाणार आणि छान लागणार खायला। आता हे थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड आहे। असंच याला अर्धवट झाकून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे झाकणं टाईट न लावता असे अलग झाकणं लावायचे आहेत आणि रात्रभरासाठी यामध्ये हे कलर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। सकाळी आपण याला थोडंसं पसरवून ताटामध्ये हवेमध्ये वाळू देऊया। तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा किती छान दिसतं आहे, पूर्णपणे याने कलर सोक केलेला आहे आतमध्ये। हा येलो कलर एकदम नॅचरल दिसत आहे, यामध्ये आपण काहीच न टाकता आलेला कलर आहे हा। तर हा कशामुळे झाला, तर जे पपई होती आपली ती थोडीशी आतून पिकलेली होती, त्याच्यामुळे हा झालेला आहे। जर तुम्ही पूर्णपणे पांढरी फटक पपई वापरली तर ते होणार नाही असं। आता दुसरा कलर बघा, हिरवा, हा तर आपण डबीचा कलर वापरलेला आहे, पण मी म्हणेल की हे कलर तुम्ही वापरू नका डबीचे, तुम्ही असेच घरगुती कलर वापरा किंवा कलर नसले तरी चालेल, काय हरकत आहे। बीट वापरा लाल कलर येण्यासाठी,
आणि एक पांढरा पण असला तरी काही हरकत नाही, चवीला सगळं सेमच लागतं. तर बघा, हा निळसर कलर खूप छान दिसत आहे. अशी चेरी मार्केटमध्ये नसतेच कधी, मी बघितली पण नाही आहे. मी फक्त लाल, पिवळी आणि हिरवी बघितलेली आहे. तुम्ही बघितले असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि हे जे निळे फुलं होते याला तुमच्याकडे काय म्हणतात तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ कोण्या शहरातून बघत आहे ते सुद्धा सांगा, तुमच्या शहराचे नाव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.